रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे गावाजवळ समुद्रात असलेल्या सुवर्णगडाच्या सुरक्षेसाठी सागर किनाऱ्यावर गोवा किल्ला उभारला गेला. शिवरायांच्या काळात सुवर्णदुर्गासोबत हा किल्ला स्वराज्यात आला. यानंतर त्याची डागडुजी करण्यात आली. पुढे हा किल्ला आंग्रेंच्या ताब्यात गेला. इसवी सन 1755 मध्ये रामाजी महादेव यांनी तो आंग्रेकडून घेतला. पेशवे व इंग्रजात झालेल्या तहानुसार तो पेशव्यांच्याकडे आला. पुढे इसवी सन 1818 मध्ये इंग्रजांनी तो पेशव्याकडून जिंकून घेतला. कनकदुर्ग व फतेगडापेक्षा हा किल्ला विस्ताराने मोठा आहे. किल्ल्याची तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. हर्णे गावातून हर्णे बंदराकडे जातेवेळी किल्ल्याचा पूर्वाभिमुख दरवाजा लागतो. सुमारे 7 एकरावरील हा किल्ला 3 बाजूने समुद्राने वेढलेला आहे. किल्ल्याच्या समुद्राकडील बाजूचा मुख्य दरवाजा दगडाने बंद केलेला आहे. किल्ल्याच्या या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दरवाजाच्या बाजूने तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. या तटावरून संपूर्ण किल्ल्यास फेरी मारता येते. किल्ल्याच्या दक्षिण बाजूस टेकडीवर बालेकिल्ला असून यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथील दरवाजाचे खांब शिल्लक असून कमान नष्ट झाली आहे. किल्ल्यावर गोलाकार आकाराचा एक मोठा तलाव असून याच्या शेजारी इमारतीची अवशेष दिसून येतात. किल्ल्याच्या पश्चिमेला सुवर्णदुर्ग, दक्षिणेला फतेदुर्ग व कनकदुर्ग दिसतो. संपूर्ण किल्ला 1 तासात पाहून होतो.